नमस्कार. मी कमलेश झोडे, TS ऑर्गो ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड चा संचालक आणि आपल्यासोबत आहेत श्री गुलाबरावजी मुळे, त्यांचे चिरंजीव श्री वीरेंद्रदादा मुळे, आमचे मित्र आणि संत्र्याचे प्रतिष्ठित व्यापारी श्री प्रकाश भाऊ धुंदे आणि प्रतिष्ठित शेतकरी श्री भीमरावजी चोंदे. तर आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपला थोडक्यात परिचय द्या काकाजी. आता परिचय असा आहे की माझं गाव जे आहे पाणुबाडी गाव आहे ते कळमेश्वर तहसीलमध्ये येते आणि नागपूर जिल्हा महाराष्ट्र. बरोबर. आणि माझं नाव आहे गुलाबराव राघोजी मुळे पाणुबाडी. तर आपण किती वर्षापासून संत्र्याची शेती करत आहात? हे तर 1980 पासून शेती संत्र्याची चालू आहे. पण पहिली जी शेती होत होती ते जुन्या पद्धतीने होत होती. आता नवीन पद्धतीनं असं आहे की पाणी बरोबर व्यवस्थापन त्याचं झालं पाहिजे आणि त्याचं खताचं नियोजन झालं पाहिजे. हे सर्व पद्धती जर असली तर शेतीचं उत्पन्न चांगलं भरकास मिळू शकते. बरोबर. तर आता तुम्ही गेल्या 10 वर्षापासून शेतीमध्ये शून्य मशागत या तंत्रज्ञानाचा वापर करून राहिले, तर याचा काय फायदा तुम्हाला वाटून राहिला? 10 वर्षापासून मी बगीचात काही वखरणी नाही, ट्रॅक्टर नाही, काहीच नाही. फक्त तणनाशकचा ह्याने तण खतम करतो आम्ही आणि त्याच्यामुळे दरवर्षी काही ना काही संत्र्याची क्वांटिटी वाढून राहिली. क्वांटिटी वाढत आहे आणि गळ जी आहे गळ जी अजिबात होत नाही, ती अजिबात थांबलेली आहे. म्हणजे यावर्षी आपण पाहिलं वरुड आणि मोर्शी भागात 90% संत्रा खाली गळला आणि तिथे नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागली, पण आपल्या शेतात अजिबात कुठंच गळ नाहीच्या बरोबर. तर गेल्या 7-8 वर्षांपासून तुम्ही TS ऑर्गोचं जे तंत्रज्ञान वापरत आहे त्याच्यात तुम्ही कोणकोणते प्रोडक्ट तुम्ही वापरत आहे? त्याच्यात TS ऑर्गो उपजाऊ आहे आणि फवारणी एम्प्रो आणि नो एंट्री आणि बुरशीनाशक बायोकॉट या सर्व औषधांचा वापर केल्यामुळे तुम्हाला काय फायदा मिळाला झाडांना? फायदा म्हणजे ते झाडाची क्वांटिटी अशी आहे की संत्र कुठला बी तुम्हाला लक्षात नाही येणार की संत्र्याचं झाडावर संत्र होते बा. म्हणजे संत्र नसून बी ती क्वांटिटी मिळणार नाही, अशा पद्धतीने झाडाची क्वांटिटी आहे. म्हणजे प्रति झाड आपण जर विचार केला तर एका झाडाला किती माल असायला पाहिजे अंदाजे? एका 100 झाडात 10 टन 12 टन. 100 झाडात 10 ते 12 टन म्हणजे सरासरी 100 ते 120 किलो माल प्रति झाड आपल्या शेतात आहे. सरासरी राहायला पाहिजे. आणि याचा आपल्याला फायदा जो आहे तो दरवर्षी वाढता मिळत आहे. म्हणजे दरवर्षी उत्पादन आपलं वाढून राहिलेलं. बरोबर. तर आज संत्र्याची तोड आपल्या शेतात सुरू आहे आणि आजची जी तारीख आहे 22 जानेवारी 2025. तर आज आपल्याला काय रेट मिळाला संत्र्याचा? म्हणजे काय रेटनी आपलं असं आहे की आता सर्व डिमांड नसूनही 47 म्हणजे 47 रुपये आज मी विकलेला आहे. 47 रुपये किलो आपला माल गेलेला आहे आणि घरूनच जाऊन राहिला. अच्छा. आणि जवळपास अपेक्षित उत्पादन टनेज मध्ये किती राहील आपलं? अपेक्षित टनामध्ये उत्पन्न कमीत कमी 300च्या जवळपास जाईल असा अंदाज आहे. म्हणजे 2000 झाडामध्ये जवळपास 300 टन उत्पादन राहील आणि 47 रुपयांनी आपला माल गेला. म्हणजे एक चांगलं उत्पादन आपल्याला येऊन राहिलंय आणि दरवर्षी आपल्याला यामध्ये वाढीव उत्पन्न मिळत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. वाढीव उत्पन्न मिळणार. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ इच्छिता? मेसेज एवढाच आहे की शेतकऱ्यांनी जर नियोजन व्यवस्थित जर ठेवलं, खात पाणी फवारणी, तर शेती हे कधीच मागं राहत नाही. आता ती 20-25 एकर आम्हाला 1.25 करोड रुपये होईल, तर मागं केव्हा आहे 1.25 करोड कोणता ऑफिसर कमवते? बरोबर. कोणताच ऑफिसर कमवू शकत नाही एका वर्षात. मग शेती फायदा फक्त नियोजनबद्ध काम व्हायला पाहिजे. त्याचं नियोजन म्हणजे स्प्रे टायमवर बसायला पाहिजे, खत योग्य टायमवर बसायला पाहिजे. सर्वात मोठं जे बेनिफिट आहे ते उपजाऊचं असं समजा. उपजवर्धकचा खूप फायदा मिळालेला आहे. त्याच्यामुळे झाडाची कंडिशन चांगली राहिलेली आहे. ठीक. धन्यवाद काका. आणि तुम्ही छान मार्गदर्शन आम्हाला केलं आणि सगळ्यांना धन्यवाद.